स्वतःची व्हॅल्यू मध्ये मध्ये चेक करत राहा की तुम्ही खरंच व्हॅल्युएबल आहात का लोकांसाठी. सो मित्रांनो, लहानपणी ना माझ्या आईने एक मला सांगितलं होतं की राज काम करायचंय ना तर चांगलं करायचं, नाहीतर करायचं नाही. त्यामुळे माझा प्रत्येक वेळी अट्टहास असतो की त्या कामाची फिनिशिंग किंवा ते काम आहे ना ते मी चांगल्या पद्धतीने करेल, आणि जर मी करू शकत असेल तरच मी हो बोलतो, जर नसेल तर मी सरळ सांगतो की सर एक्स्ट्रीमली सॉरी, मी नाही करू शकत. सो त्यामुळे हे माझ्या मनावरती बिंबवलेलं आहे. आणि लहानपणी ना एक मी स्टोरी ऐकली होती, त्या स्टोरीचा इम्पॅक्ट माझ्यावरती खूप प्रचंड प्रमाणात झाला. आता ही जी स्टोरी नेमकी काय आहे की एक जो मुलगा आहे ना त्याला काम हवं असतं आणि तो एका टेलिफोन बूथवरती कॉलवरती बोलत असतो आणि समोर एक व्यक्ती त्या व्यक्तीचं उत्तर देत असते आणि टेलिफोन ऑपरेटर जो असतो ना तो सगळं ऐकत असतो की तो मुलगा काय बोलतो. तो मुलगा त्या व्यक्तीला बोलतो की मला खरंच कामाची गरज आहे, मी खूप कष्टाळू आहे, खूप मेहनती आहे आणि मी ऐकलंय की तुमच्या इथे जॉबसाठी ओपनिंग आहे. तो तुला कोणी सांगितलं आमच्या इथे ओपनिंग आहे? आमच्या इथे काय ओपनिंग बिपनिंग नाही आहे, आम्हाला नाही पाहिजे. बोलता बघा ना, मी खूप मेहनती आहे, मी खूप कष्टाळू आहे, मला तुम्ही पगार कमी जरी दिला तरी मला चालेल, मी काम करायला तयार आहे. समोरून ती व्यक्ती बोलते की नाही, ऍक्च्युली आम्हाला नकोय, आमच्याकडे जो मुलगा आहे कामाला तो खूप चांगलं काम करतो, तर आम्हाला खरंच कामासाठी तुझी गरज नाही आहे. बोलतं बघा ना, तुम्ही जे काही त्याला पगार देताय, जेवढं काही तो काम तुम्ही त्यांना सांगताय त्याच्यापेक्षा कमी पगार दिला, त्याच्यापेक्षा जास्त काम दिलं, तुम्ही अजून वाटलं तर वेळ वाढवून घ्या, 8 तासाच्या ऐवजी मला तुम्ही 10 तास काम द्या तरी मला चालेल, मी तुमच्या इथे काम करायला तयार आहे. ती व्यक्ती परत बोलते की अरे खरंच आम्हाला कामाची गरज नाहीये, तू एक काम कर, दुसरीकडे कुठेतरी ट्राय कर. नाही, मला ऍक्च्युली तुमच्या इथे काम करायचंय, तर प्लीज मला तुम्ही कामावर ठेवा ना. तर आम्हाला खरंच गरज नाही, आमच्याकडे जो मुलगा आहे ना तो खरंच खूप छान काम करतो. तरी सुद्धा तो मुलगा जो आहे तो ऐकत नाही. तो परत बोलतो की बघा, जर तुम्ही त्याला 8 तासाचं देत असाल, 10 तासाचं देत असाल किंवा जेवढा पगार देत असाल त्याच्या अर्धा दिला तरी मला चालेल, मला खरंच कामाची खूप गरज आहे, वाटलं तर मी तुमच्या इथे ना 18 तास काम करेल, मला प्लीज तुम्ही तुमच्याकडे कामाला घ्या. तरी सुद्धा समोरची व्यक्ती बोलते की बाळा, खरंच आम्हाला कामासाठी मुलगा नकोय, जो आहे त्याच्यात आम्ही खूप खुश आहोत, तर प्लीज तू कुठेतरी दुसरीकडे ट्राय कर किंवा मला कुठे असेल तर मी तुला सांगेल. आता हे ऐकल्यानंतर तो जो मुलगा आहे तो थोडासा अपसेट होतो आणि फोन ठेवून देतो. आता हे ऐकल्यानंतर ना जो टेलिफोन ऑपरेटर असतो ना तो बोलतो, अरे बाळा, तुला खरंच खूप कामाची गरज आहे का? ते काम कर, तू एवढ्या वेळा त्या बाईशी बोलत होतास, ते काम कर, तू इथेच कामाला राहा, ओके? तो जो काही पगार आहे ना तो तुला मी देतो. तर मला काम नाही पाहिजे. काय माणूस आहे, काय मुलगा आहे? आता तर त्या टेलिफोनवरती बोलत होता मला काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे, आणि मी तुला काम देतोय, तर तू बोलतोयस की मला काम नकोय. बाबा, काय नेमकं चाललंय काय? तो बोलतोय ऍक्च्युली ज्यांच्यासोबत मी बोलत होतो ना ते ऍक्च्युली माझे मालक आहेत, माझे शेट आहेत. त्यांनाच मी फोन केला होता आणि मी चेक करत होतो की माझी व्हॅल्यूज काय आहे त्यांच्या नजरेमध्ये, त्यांना खरंच माझी गरज आहे का, माझी व्हॅल्यू आहे का, हे मी चेक करत होतो. आणि मला याचा आनंद आहे की मी जे काही काम करतो त्याच्या लोक समाधानी आहेत, आणि मी एवढं ऑफर देऊन सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल चांगलं सांगितलंय, मला याचा अभिमान आहे, मला बाकी काही नकोय. आता हे ऐकल्यानंतर ना टेलिफोन ऑपरेटर बोलतो, काय नेमकं आहे काय बाबा हे? आणि तो पूर्णपणे भारावून जातो आणि हा जो मुलगा आहे तो एकदम खुश, मस्तपैकी जोशामध्ये तिथून जातो. या स्टोरीतून मला तुम्हाला काय सांगायचं, आपण ना बऱ्याच वेळा आपली व्हॅल्यूज असे चेक नाही करत की खरंच आपण जिथे काम करतोय किंवा ज्या रिलेशनशिपमध्ये आहोत किंवा ज्या लोकांसोबत आपण आहोत तिथे खरंच आपण व्हॅल्युएबल आहोत का, की आपण फक्त त्या रिलेशनशिपमध्ये आहोत की फक्त त्या कामासाठी आहोत. तर मध्ये मध्ये आपण आपली व्हॅल्यूज चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे मला आजही आठवतंय की मी ज्या कुठल्या कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे त्या कंपन्यांमध्ये मी 2-2 वर्षानंतर मी रिझाईन टाकायचो. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, ते नोटीस पिरियड संपायच्या अगोदरच म्हणजे 15 दिवसातच माझ्यासोबत मीटिंग व्हायची की नाही बाबा, तुला नाही आम्ही सोडणार, पाहिजेस तू, निडेड. तर लोक अक्षरशः मला कामावर ठेवण्यासाठी माझ्यासाठी भांडायचे की नाही, हा आमच्या टीममध्ये पाहिजे, हा आमच्या प्रोजेक्शनमध्ये पाहिजे, हा आमच्या डिपार्टमेंटमध्ये पाहिजे, हा आमच्या कंपनीमध्ये पाहिजे. लोक डिमांडेड असायचे. मला कधीच असं मला वाटलं नाही की आय एम व्हॅल्युएबल नाहीये, आय एम व्हेरी मच व्हॅल्युएबल. सो असं मी मध्ये 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 ना चेक करत असतो. मी आताही बिझनेस करतो, पण मध्ये मध्ये मी जाऊन इंटरव्ह्यू देतो
आणि जाऊन चेक करतो मी खरंच माझी तेवढी व्हॅल्यू आजही मार्केटमध्ये आहे का. मी जाऊन भेटतो का, व्हॅल्यू चेक करण्यासाठी. मग हे सेम मी रिलेशनशिपमध्ये पण वापरतो, हे सेम मी बिझनेसमध्ये पण वापरतो, हे सेम मी माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा वापरतो. का माहिती, व्हॅल्यू चेक करण्यासाठी की आजही माझी व्हॅल्यू मार्केटमध्ये आहे का, आजही माझी व्हॅल्यू त्या व्यक्तीच्या मनात आहे का, आजही ती व्हॅल्यू त्या नात्यामध्ये आहे का, त्या बिझनेसमध्ये आहे का, हे मी चेक करत असतो की लोक नेमकं कुठल्या दृष्टिकोनातून माझा विचार करतायत. तुम्ही कधी असं केलंय का? जर केलं नसेल तर नक्कीच करा. तुम्हाला कळेल की तुम्ही खरंच व्हॅल्युएबल आहात की नाही आहे. आणि जर नसेल तर ते क्रिएट करा, निर्माण करा. आणि जर असेल तर अजून जोशमध्ये अजून चांगलं काम करा. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.